100 पोलिसांनी माझ्या घराची झाडाझडती घेतल्याचा आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला होता आणि त्यानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं। मात्र आता या संपूर्ण घटनेवर हिंगोली पोलिसांनी भाष्य केलंय। आमचं कोणतंही पथक आमदारांच्या घरी गेलं नव्हतं। आमच्याकडे केवळ 67 पोलिसांची संख्या असून 100 पोलीस तपासणी करण्यात प्रश्न नाही, असं हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय। हिंगोली शहर पोलिसांनी आता स्पष्टीकरण केलंय। बांगर यांनी केलेल्या दाव्यात तथ्य नाही असं म्हटलेलं आहे। 100 पोलिसांनी माझ्या घराची झाडाझडती घेतल्याचा आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला होता आणि त्यानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं आणि आता या संपूर्ण घटनेवर हिंगोली पोलिसांनी भाष्य केलंय। बांगर यांनी केलेल्या दाव्यात तथ्य नाही असं म्हटलेलं आहे। आमचं कोणतंही पथक आमदारांच्या घरी गेलं नव्हतं। आमच्याकडे केवळ 67 पोलिसांची संख्या आहे, तर 100 पोलीस तपासणी करण्यात प्रश्नच नाही, असं हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मोदे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत म्हटलेलं आहे। बांगर यांनी केलेल्या दाव्यात कुठलंही तथ्य नाही असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। संतोष बांगर यांच्या घरावरील धाड प्रकरणी आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। संतोष बांगर यांनी केलेल्या दाव्यात कुठलंही तथ्य नाही असं हिंगोली शहर पोलिसांनी म्हटलेलं आहे। पहिला मुद्दा जे आहे की आम्ही लोकप्रतिनिधी जे त्यांचे जे न्यूज वगैरे पाहिलेली आहे त्यामध्ये आम्हाला कळालेलं होतं की 100 पथक त्या ठिकाणी गेलेले होते, परंतु सदर ठिकाणी आमचं कोणतंही पथक गेलेलं नव्हतं, पहिला मुद्दा। त्यानंतर दुसरा पार्ट जे आहे की नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवडणूक भयमुक्त आणि निपक्षपणे होण्याकरिता जे काही आमच्या अभिलेखी जे गुन्हेगार आहेत तसेच ज्याची राजकीय पार्श्वभूमी आहे अशा 7-8 लोकांवर आम्ही त्याच्या घरझडत्या घेतलेल्या होत्या। मग त्या अनुषंगाने जे घरझडती घेतलेली होते तिथं कोणतेही लोकप्रतिनिधी जे आमदार वगैरे कोणी त्या ठिकाणी नव्हते।